नमस्कार मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आता सध्या 2025 मध्ये भरपूर पाऊस झाला. जमीन ही लॉक झाल्यामुळे बुरशीचा अटॅक भरपूर झालेला आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे पिकांना हवा मिळाली नाही. हा 265 चा प्लॉट आहे मित्रांनो, शेतकरी मित्राचा आपल्या. मित्रांनो, याला भरपूर प्रमाणात तांबेऱ्याचा अटॅक झालेला आहे. तशी फवारणी 1-2 फवारणी बी झाली 7 पावडरची. पण मित्रांनो, पाहिजे ना असा रिझल्ट मिळालेला नाही. अशा प्रकारे पुरा ऊसाला तांबेरा झाला आणि सगळ्याच शेतकरी मित्राचा सध्या तांबेऱ्याचा भरपूर अटॅक आहे मित्रांनो. तुम्ही ड्रोननी फवारणी करा, जी शक्य होईल तिथं मोठ्या प्लॉटला ड्रोननी करा, नाहीतर एसटीपीने धुराळी जरी फवारणी केली तरी चालेल. तर मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला 100% नियंत्रण पाहण्यासाठी आंतरप्रवाही औषध वापरायचं म्हणजे सिस्टिमिक. तर त्यामध्ये मित्रांनो, आपल्याला घ्यायचं टिल्ट. टिल्टमध्ये प्रोकोनोझोल 25% EC हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक आहे मित्रांनो. आणि हा घटक तांबेरावर 100% काम करतो म्हणजे करतो. एकदम छान रिपोर्ट आहे. आपल्या स्वतःच्या प्लॉटवर सुद्धा आपण या घटकाची फवारणी केली. रिझल्ट आपल्याला 90% आले मित्रांनो. आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांना आता सांगितलं होतं, तिथं सुद्धा रिझल्ट आले मित्रांनो. तुम्हाला त्याचा व्हिडिओ बी एक 4-5 दिवसांनी दाखवणार आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो, जे ऊसाचे पानं असे छोटे छोटे झालेले, त्यामध्ये आपल्याला प्रोजू इझी घ्यायचंय म्हणजे जे असतं 200 लिटर पाण्याला 2 ग्रॅम घ्यायचंय मित्रांनो. त्याची मदत आपल्याला पानं रुंद होण्यासाठी होणार आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो, हमला हे कीटकनाशक टाकायचंय. हमलामध्ये क्लोरोपायरीफॉस 50%, सायपरमेथ्रिन 5%, जी काकोळी किंवा जे असे तांबडे किडक आहे त्या, आणि जो थोडा मोठा लोकरी मावेचे अंडे आहे, ते सगळे नष्ट होणार मित्रांनो. अशा पद्धतीने फवारणी करायची. 3 कॉम्बिनेशन आपण तुम्हाला दिलेले, त्या पद्धतीने फवारणी करायचं. पण मित्रांनो, अत्यंत काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवा. सिलिकॉन बेस कुठल्याही कंपनीचं 5-10 ml स्टिकर 20 लिटरच्या पंपाला वापरा मित्रांनो. कारण ऊसाचे पानं हे निमोळते असल्यामुळे पाणी कपकनी घसरून जातं. स्टिकर जर वापरलं तर आपल्याला निश्चित फायदे पाहायला भेटणार आहे आणि आपला तांबेरा कंट्रोल मध्ये येणार आहे. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.